आणि संजय हरगुडे यांनी या अवैध धंद्याला प्रोत्साहन दिलं। ही जे आलेले 4 लोक सोडून तुम्ही कुठेही माझी माहिती काढा, तिथं माझं एवढं नाव गाजलेलं आहे की लोकांना अगदी इथं कुणी येऊन मला भेटू शकतं। प्रत्येकाच्या अगदी पर्सनल फास्टमध्ये आमचं इस्लामपूर पोलीस स्टेशन काम करत आहे। परंतु इन्चार्ज म्हणून या ठिकाणी संजय हरगुडे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत। जे मी काही चुकीच्या गोष्टी आहेत ते कुणाच्याही ऐकत नाही, त्यासाठी त्यांना TRP वाढवून घेण्यासाठी त्यांनी माझं नाव घेतलेलं आहे। आज इस्लामपूर या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीनं इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय। या दरम्यान इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर भाजप कार्यकर्ते व इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांच्यामध्ये झटापट झालेली पाहायला मिळाली। इस्लामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व भाजप कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट। भाजप कार्यकर्त्यांना पोलीस गाडी टाकून थेट पोलीस स्टेशन दाखवलं। या पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांनी अवैध धंद्याचा थैमान मांडलेला आहे या शहरामध्ये। याचा निषेध म्हणून या ठिकाणी भाजप आज इस्लामपूर या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीनं भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर शहरातील अवैध धंदे यावरती चाप बसावा यासाठी आंदोलन करण्यात आलं। मात्र या आंदोलनावेळी विक्रम पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख संजय हरगुडे यांच्यावरती निशाणा साधलाय। संजय हरगुडे यांनी अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिलं असा थेट आरोप विक्रम पाटील यांनी केलाय। इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांना मी वारंवार या शहरातल्या सह तालुक्यातले अवैध धंदे बंद झाले पाहिजेत अशा मी 1-2 वेळा फोनवरून बोललेलो होतो। त्यांचे DBचे लोक त्रास देतात हे त्यांच्या कानावरती घातलेलं होतं। परंतु मुळात त्यांनी संजय हरगुडे यांनी या अवैध धंद्याला प्रोत्साहन दिलं, त्याच्यामुळं 1000हून अधिक खोके या तालुक्यामध्ये निर्माण झाली। म्हणजे तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम या ठिकाणी संजय हरगुडे यांनी केलेलं आहे। परंतु इन्चार्ज म्हणून या ठिकाणी संजय हरगुडे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत। त्यांना स्वतःचा एक माझे मोठे नातेवाईक कोणतरी पोलीस अधिकारी आहेत, मला कोण काही करू शकत नाहीत ह्या आविर्भावात ते असून कुणाला इथे जुमेनाही तयार नसायचं। आपल्याकडून शासनाला एवढं सांगणं आहे की आरोग्य साहेबांना लवकर बदली करणे, कारण 2 वर्ष झाली इस्लामपुराचं पूर्ण कायापलट त्यांनी केलेलं आहे। अतिशय वाईट अवस्था इस्लामपूरमध्ये चाललेली आहे। अवैध धंदे सगळे बंद झाले पाहिजेत, मटका जुगार हे प्रकार सगळे इस्लामपुरातले बंद झाले पाहिजेत। तर यावर इस्लामपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख संजय हरगुडे यांनी देखील थेट आंदोलनकर्त्यांना उत्तर दिलंय। आज आंदोलन केलेलं मला समजलं, आमचा पोलीस बंदोबस्त पण तिथं होता। मला एवढं सांगायचं आहे की अशी कोणती आपल्याकडे अवैध धंदे नाहीत किंवा असं त्यांनी जे मांडलेलं आहे की इस्लामपूर एवढं बिघडलेलं आहे, अशी कोणतीही परिस्थिती नाही। जेव्हापासून मी आलेलो आहे तेव्हापासून क्राईम रेट एकदम कमी आलेला आहे। मी लोकांना सुद्धा माझा नंबर दिलेला आहे, कुठं अवैध धंदे किंवा चुकीचं काही होत असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, आम्ही कारवाई करत आहोत। लोक विश्वासानं आम्हाला बातमी देतात, आम्ही कारवाई करत आहोत। परंतु हे जे त्यांनी काही केलेलं आहे तर ते चुकीचं केलेलं आहे आंदोलन। आपल्याला शासकीय नोकरांच्या विरोधात आंदोलन करायचं आणि प्रकाश झोतात राहायचं हा त्यांचा धंदाच आहे पहिल्यापासून, तर त्या प्रकारे त्यांनी आंदोलन केलेलं आहे। मग ते जर आमच्या बाबतीत जर काही चुकीचं असेल तर वरिष्ठ त्याच्या बाबतीत निर्णय घेतील। सर, बोलत असताना त्यांनी प्रसारमाध्यमाशी थेट तुमचं नाव घेऊन तुमच्यावर आरोप केलाय। काय झालेलं आहे की आजकाल जर तुम्ही जाऊन गोपनीय तुम्ही न्यूजवाले किंवा जावा खेड्यापाड्यात जावा, पूर्ण इस्लामपूरमध्ये जावा, ही जे आलेले 4 लोक सोडून तुम्ही कुठेही माझी माहिती काढा, तिथं माझं एवढं नाव गाजलेलं आहे की लोकांना अगदी इथं कुणी येऊन मला भेटू शकतं। प्रत्येकाच्या अगदी पर्सनल फास्टमध्ये आमचं इस्लामपूर पोलीस स्टेशन काम करत आहे। ते काही लोकांना बघवणं झालेलं आहे। ह्यांना असं कायम इस्लामपूर असं धगधगतं ठेवायचं आहे आणि ही गुन्हेगारी पूर्णपणे आम्ही मुडीत काढलेली आहे किंवा पोलीस स्टेशनच्या कामामध्ये इंटरफेअर करायचं आहे। जे मी काही चुकीच्या गोष्टी आहेत ते कुणाच्याही ऐकत नाही, त्यासाठी त्यांना TRP वाढवून घेण्यासाठी त्यांनी माझं नाव घेतलेलं आहे। AV9 मराठी ब्युरो रिपोर्ट, इस्लामपूर।